हे कोण माहित नाही इंद्राला. नारदाने सांगितलं आई साहेब नामदेवला. आता हे नारदाला माहिती असावं पण नारदाने नाटक केलं मलाही माहित नाही म्हणले. आई साहेबांनी सांगितलं नारदा नामदेवरायाच्या फळ ओळखायचं लक्षण सांगू का? म्हणजे हो सांगा. मग इंद्राला सांगितलं इंद्रा तुझ्या स्वर्गामध्ये ध्वज येत ना ध्वज ध्वज कळते ना आपली पताका. हा पताका म्हणजे आहेत ना आमच्या स्वर्गामध्ये. मग तुमच्या स्वर्गात जशी पताका आहे ना तशी पताका ज्या कीर्तनाच्या मंडपामध्ये दिसन वरती ती कीर्तन कोणाचं? नामदेवरायाचं. हे प्रमाण माझं नाही नामदेवाच्या गाथ्यात आहे. नामदेवाच्या कीर्तन ध्वज आले स्वर्गाहून आणि नामदेवरायाच्या कीर्तनाच्या जवळ जवळ गेले. स्वर्गातली निशाणी इंद्राला माहिती होती स्वर्गातले ध्वज कसे आणि नेमकं दिसले फरात. इंद्राने नारदा दिसले म्हणजे ते नामदेवरायाच्या फरात गेले. फरात आता फरात टाळकरी लई नामदेवरायाच्या फरात. टाळकरी ज्ञानोबर आहे, विण्याकरी जनाबाई महाराज, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई हे टाळकरी ज्ञानोबर नामदेवरायाचे. कीर्तन नामदेवरायाचे. ऐकायला पुढं कबीर महाराज आणि कबीराच्या शेजारी चोखा महाराज आणि चोखा महाराज शेजारी त्याची बायको. कोण? मला अधिकार सांगा त्यांच्या भाषणाचा अधिकार सांग. चोखोबाची बायको सोयरा. हे आले बाबा पुढं कीर्तन टाळकरा लोटीत 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 आले आणि असे येऊन उभे राहिले. नामदेवरायाचं कीर्तन बेफान चालू आहे. आता देव तर कुठं दिसायला तयार नाही, गर्दी आलोट. आणि मग इंद्राने नारदाईच्या नारदा ज्याच्यासाठी आलोय देव तो कुठे? नारद म्हणला मलाच नाही सापडला अजून. म्हणले थांब मध्ये मी बघतो कुठे आहे. आणि मग नजर टाकली. आता कीर्तन काय एवढं लांबलचक फरव आता नामदेवरायाचं टाळकरी काय. आणि तेवढ्याच गडबड झाली. काय झालं? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ईशे बोले कबीर. देव नाचत होते कोणाच्या कीर्तनात? नामदेवराय. आणि नाचता नाचता देवाचा पितांबर गेला गळून. तेवढ्यात झाला गोंधळ. कबीर महाराज उठले आणि देवाला सांगत होते ए अरे पितांबर गळाला ना नीट नाच ना म्हणले. आणि ते गोंधळ झाला. नारदाने पाहिला आणि इंद्रा ते बघ देव ज्याचा पितांबर गळाला का तोच देवी म्हणले. आणि मग इंद्राने हात लावला तोंडाला म्हणजे बाबू जगाचा मालक धोतर फिटूस तर नाचतो याच्या कीर्तन नामदेवरायाचे. आता नामदेव जातीने कोण? शिंपी. त्या शिंप्याच्या कीर्तन नाचतोय म्हणजे जगाचा मालक. देवाने लाजच सोडली म्हणजे. नारायण दापला इंद्र गबस घोंगड बघ खाली गुतलेले कळत ना. झालं कीर्तन. कीर्तन झालं. देवाने इंद्राला पाहिलं. इंद्रा या 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 लय दिवसांनी आलात म्हणले इथं. देवाने तिला पहिला टोला ठेवला. हा आलो पण हे काम होतं जरा नाजूक आहे. बरं ठीक आहे. तेवढ्यात आता देवाच्या पाया पडायला सगळे संत मंडळी आले. देव आता ओळख करून द्यायला लागला. कोणाची? संतांची. इंद्रा हे ज्यांचं कीर्तन ते नामदेवराय शिंपी आहेत बरं जे आहे. आता इंद्र हा गर्विष्ठ देव होता. त्याला शिंपी म्हणजे खाली वाटली पार. बरं जय हरी जय हरी कशाचं म्हणतात हात जोडला. इंद्रा हे ज्ञानोबर आहे बरं. बरं ठीक आहे. आता हे इंद्र देव होता हे संत आहे. तो देव स्वर्गातला आहे हे मृत्यू लोकातले. हे ज्ञानोबर आहे आळंदीला असतात. रेड्याची मुखी वेद बोलले पाठवे भिंत चालली पाठवे बांधे बाहेरचे. देव सांगतोय इंद्राला काहीच वाटत नाही यांचं. हे सगळे तुच्छ. इंद्रा हे कबीर महाराज मुसलमान बार आणि नियम चोखोबा आले पाया पडायला. इंद्रा हे कोणी माहितीये का? इंद्राने विचारलं कोण? हे चोखा महार. आता महार म्हटल्याबरोबर यांनी जोहार केला आणि जोहार केल्यामुळे आता बाम झाला रागेत होता. इंद्राला राग म्हणून यायचा. इंद्र मला हो हा लांब लांब लांब. कोणाला? हा ऐका बरं माझं बारीक. चोखोबाला इंद्राने डावललं पण जगाच्या मालकाला बाकीच्या संताला डावललं. हे जगाच्या मालकाने सहन केलं पण चोखोबाला डावल्या देवाला सहन झालं नाही. आता देवाला सगळं माहिती होतं हे कोण्या झकमारीने आला इथे. देवाने ठरवलं इंद्रा तू ज्याचा तिरस्कार केलाय ना
त्याच्या हाताने तुझा कलश शुद्ध करेन, तेव्हाच देव म्हणून. देवाने ठरवलं आणि सांगितलं, त्यांनी ठरवलं म्हणजे ते झालं होणार. चोखोबाला बाजूला गेले, देवाला विचारलं काय काम. देवाने सांगितलं हे कलश नासलाय, हे शुद्ध करावं लागेल, तुमच्या एखाद्या भक्ताच्या हातून करा. आता देवलाही करा मग ती. देवाने सांगितलं आज नाही व्हायचं पूर्ण, म्हणजे आज एकादशी उद्याच्याला करू म्हणले. इथं मुक्काम करा. आता इंद्र मुक्काम करायला वाटलं, इंद्र वाटलं गाभाऱ्यात जावं लागेल झोपायला शेजघरात. जाऊ ना म्हणजे शेजघरा, म्हणजे शेजघरात जात नाही एकादशीला, मी वाळवंटातच झोपतो म्हणजे. इंद्र म्हणलं इथं आता जावाच लागेल वाळवंटामध्ये, घोंगडच गुटलं होतं. ठीक आहे देवा, म्हणजे आता झोपायचं नाही म्हणले. आता कीर्तन झालं, 9 ते रात्री कीर्तन झालंय म्हणजे आता नाम जोडायचं. आता हरिजागरी म्हटले. आता हरिजागर कोणाचा ऐका. हा हरिजागर कोणाचा, चोखा महाराज. आता इंद्राला अजून थोडं वाईट वाटलं, ज्याचे अधिकार नाही जातीने खाली त्याचं भजन ऐकायचं काय म्हणले. पण आता काहीच ताकदच नव्हती बोलायची. देव ऐकायला बसणार स्वतः, भगवान परमात्मा ऐकायला बसले, त्यांच्या बाजूला देव बसले, देवाच्या बाजूला इंद्र बसला, नारद बसले, सगळे देव संत मंडळी. आणि चोखोबरायाने विना घेतला वाळवंटात बरं. आणि चोखोबरायांची बायको सोयरा हे पुढं म्हणायचे आणि ती मागं म्हणायची. काय म्हणायचे, बाई मी पाण्याला जाते, पाणी घेऊन ये. नाही ना, हे असं म्हणायचं नाही बरं, ध्यानात ठेवा. तुला माझा पदरच नव्हते भानात नामकंत लय देव हानी वर गेल्यावर. संताचीच प्रमाणे म्हणायची गाठ्यावर ये पखवाजावर टाळ्यावर. चोखोबराय पुढे सोयराबाई भजन माग म्हणू लागली. करता करता पहाटे 4 वाजले, नामदोराय आले. काकडा झाला. आता तो दिवस होता द्वादशीचा, ऐका द्वादशीचा दिवस. इंद्र गेला पुढे, देवा कालपासून आलोय रे, शुद्ध करून हे. देवाने इंद्रा सांगितलं, इंद्रा आता एक काम कर, एवढा वेळ थांबला, आता बारशी सोरायची आणि लगेच तुझं शुद्ध करून तुझं आहे मी माझे जाईन गाभाऱ्यात. आता 12 सोळाला इंद्राला वाटलं देवाला जेवायचं म्हटल्यावर कोण्या चांगल्याच्या घरी पंगत असत, पण याची जिरायची होती देवाला. देवाने सगळी संत बाजूला सोडली. हा चोखा आज तुमच्या घरी द्वादशी. इंद्र म्हणलं बरं आहे का, ज्याचा काटा त्याचाच वाण होईल. आता याच्या घरी जेवायला जायचं का म्हणजे. ऐका अधिकार ऐका. चोखाने सांगितलं मालक ठरलं. गेले दोघं नवरा बायको स्वयंपाकाला लागले. आता सगळे देव गेले चोखा महाराजाच्या घरी कशाला, एकादशी स्वरायला, 12 स्वरायला. पंक्ती बसल्या. आणि हे जर कोणा खोटे वाटत असेल ही गोष्ट, तर पंढरपूरला आता जातात ना कधीतरी. आता एवढ्यात पंढरपूर कोणाला जायचंय का, याला 8-10 दिवसात जायचंय कोणाला. मी मेल्यावर जातात का, नाही ना. मग पंढरपूरला आता जायचं असं कोणाला, तर आता गेले किंवा जे गेलेले असतील त्यांना फोन करून सांगा, जिथं चोखोबरायाची समाधी आहे ना काळ्या पाषाणाची, त्या चोखोबरायाच्या समाधीच्या वर असा मोठा फोटो आहे. काय फोटो. आणि त्या फोटोमध्ये मी जे सांगतोय ना तुम्हाला, हे सगळं तिथं चित्रकरण केलंय, चित्राने दाखवलेलं आहे. कुठं, चोखोबरायाच्या समाधीच्या वर. कधी गेला आणि तिथे गेलं मला आठवा, म्हणजे माझंही दर्शन आहे चोखोबरायाचं. तिथे गेलं मला आठवायचं, आम्हाला महाराजांनी काय सांगितलं ते तिथं पहा. चोखोबरायांच्या पाठीमागं फोटो आहे मोठा, पंगत बसलेली आहे. बसली पंगत, पुंडलिका झालं. आता इंद्राला खायचं नव्हतं पण खावं लागलं. आणि पाहिला घास इंद्राने एकादशी सोडली. ऐका सामान्य गोष्ट नाही. स्वर्गाचा मालक इंद्रपद 100 पुण्य केल्याने इंद्रपद मिळतं. असा इंद्र 100 पुण्य केलेला आणि जेवायला कोणाच्या दारात, घरात नाही म्हणत मी, दारात म्हणतो, दारात चोखोबरायाच्या पंक्तीच्या दारात. इंद्र जेवायला बसला, घास घेतला. घास देवा आता तरी शुद्ध करा. ठीक आहे म्हणजे आता तुमचंच खून शुद्धच करतो म्हणजे अमृत. चोखा इकडे या. इंद्र म्हणलं बार याच्या जवळ जाते म्हणजे घोड्या. आणि इंद्रला चित्तवर कर त्याचा अधिकार माहित नव्हता, विनोद नाहीये. चोखा आले. काय मालक. चोखा तुझा हात या कळशाला लाव. काय हे, तुला आम्ही नंतर सांगू, हात तर लाव ते शुद्ध होईल म्हणले. आता चोखोबाई वाढीत होते त्यांच्या घरात पंगत असल्यामुळे. चोखोबाई सांग देवा माझा हात खरकट आहे, मी नाही हात घालू शकत. मग चोखोबा तुमच्या भजनासारखं भजन कुणीच करीत नाही म्हणजे इथं एवढ्या सांगतात. आणि मग इंद्रात होतो कळायला लागलं. त्याला रेंज आली, त्याला 3Gची रेंज आली. 3G कळतं ना तुम्हाला, हां त्याला रेंज आली. मग चोखा तुम्ही जर नाही करीत शुद्ध म्हणजे कोण करीन.
चोखोबाने सांगितलं, अहो माझ्यासारखंच भजन माझी बायको करते, माझी बायको करील म्हणजे शुद्ध. इंद्र म्हणला आता हाणायला तोंडात कोण नाही आपलं. दिला आवाज सोयरा. आता सोयरा भाकरी करीत होती. जुन्या महिला भाकरी करायच्या, आताच्या नाही. पिठ असं बांगड्या भाजलेल्या होत्या. आलीच सोयरा. जी मालक, अगं तुझा हात या कलशाला लावते, कलश शुद्ध होईल म्हणजे. ते म्हणजे काही बाय काय मग कशामुळं आपण भजन करतो त्याच्यामुळं. तिने हात दाखवले, हात खडखटे, भाकरी पिठाचे हात येते. पण तसाच पिठाचा हात घेतला. ऐका बरं, तसाच पिठाचा हात घेतला आणि करंगई फक्त वर केली, त्या अमृताच्या कलशात घातली, अशी फिरवली आणि तो कलश आपल्या मालकाच्या हातात दिला. चोखोबराच्या हातातून तो कलश जगाच्या मालकाच्या हातात आला आणि जगाच्या मालकाने जवळ बसा इंद्राच्या हातात दिला. इंद्रा बघ बरं आता किडे राहिलेत का? नाशला गेलं, पाना गेला का राहिलाय? तर ते कलश पाहिला इंद्राने, ते इंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. ते कलश शुद्ध झाला होता, जसंच तसं अमृत होत. आणि मग इंद्राने त्या चोखा महाराजच्या पायावर नाही, त्याच्या पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं. हा चोखोबराच्या पत्नीच्या भजनाचा अधिकार सांगतो. भजन इतकं त्यांचं पॉवरफुल होतं. हा फोटो कधी पण जा चोखोबराच्या समाधीच्या वर तुम्हाला पाहायला येईल, इतकी भजनात ताकद आहे. म्हणून भजन नाही करता आलं तरी नका करू, पण जे भजन करतात त्यांना नाव तरी ठेवू नका. विठ्ठल विठ्ठल. हो बस एवढी भजनाची ताकद. 9:30 वाजले, मला अभंगाकडे यायचं. 2च मिनिटं अभंग, 9:20 झाले, 2च मिनिटं अभंगाकडे आलं पाहिजे. मग असं भजन चालू झालं. पुढं बायकोचं बायात पण वहिनी उघडादार. आणि एक दिवस चोखा महाराज भजन करायला बसले पंढरपूरच्या वेशीच्या बाहेर. सगळे पंढरपूर शांत झालं. 5 मिनिटं सांगतो. पंढरपूर शांत झालं आणि चोखोबरायांच्या भजनाचा आवाज देवाच्या कानावर गेला. देवाला आनंद वाटला. चोखोबराचं भजन चालू आहे. आता इथून नाही ऐकायचं, तिथे जाऊन ऐकायचं भजन. घोंगडी टाकली, गुप्त रूपाने देव विटेवून खाली उतरले, चोरून बामणाला चोखोबराच्या घरी भाजनाला. आता घरी म्हणजे कुठं पालावर, त्या बेच्यात झोपडीत. आता चोखोबाचं भजन डोळे झाकून जगाचा मालक मागा येऊन बसलाय. पण ओळखलं कसं चोखोबाने? ऐका, देवाच्या गळ्यातल्या तुळशीचा वासाचा सुगंध येत होता. आणि 2 मिनिटं असं श्वास घेतला चोखोबाने आणि देवाच्या तुळशीच्या हाराचा वास येऊ लागला. भजन थांबलं. हा वास तर माझ्या पांडुरंगाच्या तुळशीचा. तो इथं येतोय म्हणल्यावर पांडुरंग इथं आला हे चोखोबाने ओळखलं. भजन थांबलं, विना खाली ठेवला आणि इकडे इकडे बघायला लागले तर जगाचा मालक स्वतः भजन ऐकायला होता पाठीमाग. आनंद काय असं नाही की नाही, तेथेचा आनंद की नाही. मुख्याशिवाय बहिरे ऐकते कानी रे, आहे की नाही, तो आनंद वेगळा असतो. चोखोबाने आपलं मस्तक भगवंताच्या पायावर ठेवलं तेव्हा भगवंताची समाधी जागी झाली. म्हणजे भगवंताची समाधी लागली होती भजन ऐकताना. करून मिठी मारली चोखोबरायाला भगवंताने. चोखा काय गातो रे म्हटले. तू गायला लागलं मला पंढरपूर इथं यावंच वाटते. बोलता बोलता पहाट झाली. 3:30-4 वाजले. चोखा आता पहाट झाली, बस उद्या परत भजन ऐकायला येईल. पण चोखा तू लई छान गायलं म्हणले, मला राहावनाच, म्हणून तुला काहीतरी बक्षीस द्यावं असं वाटतं. ऐक बरं. मग देवाने गायातला तुळशीचा हार काढला, चोखोबरायाच्या गायात घातला आणि देव गेले विटेवर उभे राहायला. आता मला सांगा, गयातला देवाच्या गयातला तुळशीचा हार जर देवाने स्वतः दिला तर किती आनंद असं. चोखोबाने तो हार घेतला ना, आपल्या झोपडीत नेऊन घोंगडीवर ठेवला. आपल्या कामाला गेले. सकाळी बामण पूजेला आले, हार दिसना लागले. बोल 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 बरोबर 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 बरोबर. देवाची पूजा केली, मीटिंग बसवली. देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली असं म्हणू नका म्हणले. पंढरपूरचे लोक आपल्याकडून अधिकार काढून घेतील ते पूजेचा म्हणले. मग म्हणजे काय नाही, आता पंढरपुरामध्ये फिरायचं, ज्या घरातून देवाच्या तुळशीच्या हाराचा वास येईल, सुगंध येईल, तिथं चोर सापडेल. हे हुशारच होते. लागली फिरायला, पण पंढरपुरामध्ये चोरी सापडलाच नाही, वास नाही आला, काहीच नाही. एक जण म्हणला, मी म्हणलं ना नाही नाही इथं नाही म्हणजे चोर चोर आहे म्हणले, पण पंढरपुराच्या वेशीच्या बाहेर आहे म्हणले. हे तिकडे जाऊ शकत नाही म्हणले आणि तो इकडे येऊ शकत नाही. कोण? चोखोबरा. पण काही बामणं लई चित्र ते म्हणजे तिकडचा इकडे येत नाही, पण इकडचा तिकडे जाऊ शकतो ना. नाही कळलं तुम्हाला का? पुरून सांगू अजून भीमसेन बुवा, मरकड मामा, तिकडचा इकडे येत नाही पण इकडचा. आता असंच चाललंय सध्या.
म्हणजे चला बघायला. गेले चोखोबराच्या झोपडीजवळ. नेमकं झोपडीपाशी गेले. देवाच्या हार झाकला गेला, पण हाराचा वास आला ना. ही देवाची स्कीम आहे बरं, ध्यानात ठेव. वास आला. ही झोपडी कोणाची रे? म्हणजे चोख्याची. आणा त्याला बोलून. आणलं बोलून. चोखोबाने लांबूनच पाहिलं, यो मर्यायचा गाडा इकडे कस काय आला. हे कधी जातच नव्हते ना. पाहिलं. गेल्या बाबा. मी म्हणलं बघ, ते नाही म्हणले, मी म्हटलं असं. जोहार केला. चोखा ते जातले हुशार. तुझ्या घरात तुळशीचा वास येतोय. म्हणजे हो. आता हे मोठेपणाने सांगायला गेले. तर परमार्थातला अनुभव सांगावा. परमार्थिक माणसं हे बामण होते, यांना सांगायला पाहिजे. म्हणून घरात गेले. घाई घायची घोंगडी उचलली. अहो काय सांगा. काल जगाचा मालक इथं आला आणि मला हार घालून गेला पाहिजे. आता ही गोष्ट यांना पटणार आहे का? बोला. यांना पटणं नाही. पण त्यातले काही म्हणले, येड्या चोख्या, अरे तूच गेला असशील म्हणजे देवाला बाटवायला म्हटले. तूच देव बाटवला आमचा आणि तूच हार इकडे आणला. असं म्हणून रागाच्या भरात दांडके घेतलं आणि चोखोबाला मारायला लागले. त्यावेळी चोखोबाने दांडके धरले आणि जगाच्या मालकाला आरोळी ठोकली. धाव घाले विठू आता चालू नको मंद. चालू नको मंद. आवरे मज मारे ते काय केला अपराध. अरे बरे मज मारे ते काय केला अपराध. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. विठोबाचा कंठी कैसा आला. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. बस अभंगामध्ये शिरलो. काही जाणकार असतात. मला अभंगाकडे गेलाच नाही म्हणते. मला सांगायचा मुद्दा. ही मारायला लागली बामनं. त्यावेळेस मात्र चोखोबाने काठ्या धरल्या आणि देवाला विनंती केली, हे जर अशी वेळ आणायची असेल तर तू भजन न ऐकायला आलेला बरं आहे म्हटलं. आणि जर भजन ऐकायचं असेल तुला या चोख्याचं तर तुला इथं यावं लागतंय आता. पण येताना हळूहळू नको येऊ. ही मोठ्या स्वरात देव म्हणलेले. चोखोबाई म्हणजे धाव घाली विठू आता चालू नको मंद. कारण ही बरवी मज मारी ती. तुझा अपराध काय केला असं म्हणतायत. नुसतं तेवढ्या नाही थांबत हे मला म्हणतायत. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. आणि एवढंच नाही, माझ्या जातीवर गेले. शिव्या देऊन म्हणती महाराज देव बाटविला. मला म्हणतायत देव बाटवला. देवा खरं सांग, मी तुला बाटवलं का तू इथं आला? तुझ्या दारातला मी कुत्रा अशा प्रमाणचा आहे. अहोजी दातारा तुमच्या दारीचा कुत्रा. नका अंतर देऊ महाराज, तुम्ही जुमीदार. तू आता जबाबदार या गोष्टीला. आणि मला राग उत्तर सगळं बाजू टाकून तुला इथं यावं लागेल. दोन्हीकडे जोडून चोखा विनवी तो देवा. बोलिले उत्तर परी राग नसावा, पण तुला इथं यावं लागेल. आणि जगाच्या मालकाने ऐकलं नाही. आणि त्याला ऐकणं भागच होतं. कारण संतांचा अंकिला आहे की नाही, भगवंत आहे ध्यानात ठेवाय. न सांगता करी सर्व काम. त्याला ऐकावंच लागलं. जगाच्या मालकाने पंढरी सोडली आहे त्या स्थितीमध्ये देव तिथं आले. आणि त्या बामणाच्या साक्षीनं चोखोबाची ग्वाही भगवंताने दिली का मी तिथं आलो होतो. आणि मग त्या बामणाला आनंद झाला. तरी सुद्धा चोखोबाला आत परवानगी दिली नाही. फक्त परवानगी एवढी दिली का वाळवंटांपर्यंत यायचं, देवाच्या दारापर्यंत यायचं. तिथून पुढे चोखोबाला येऊ लागले. माझा अभंग संपला, सुटला कीर्तन. तेव्हा अभंग घेतला होता. तिथून पुढे चोखोबाला पुढं होऊ लागले, वाढू लागले. भरपूर मोठं चरित्र आहे. एक दिवस त्यांच्या अंगावर भिंत पडली. त्याच्या खाली कोसळले, मृत्युमुखी झाले. सगळ्या संतांना देवाने बोलवलं. झाले म्हणले माझ्या चोखोबाची हार घेऊन या. नामदेवरायाने विचारलं, इथं एक माणूस मेला काय? म्हणले अनेक मेलेत म्हणले. ओळखायची कशी? म्हणजे काहीच नाही. हस्ती घ्यायची कानाला लावायची म्हणले. मग आणि ज्या हस्तीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती हस्ती माझ्या चोखोबाची. आणि जगाच्या मालकांचं सांगितलं. संत मंडळी गेले, उचलली हस्ती, कानाला लावली विठ्ठल. ती हस्ती बाजूला. दुसरी हस्ती उचलली, कानाला लावली विठ्ठल, लावली कानाला. अनेक हस्त्या घेतल्या, पंढरपुरात आले. आणि जगाच्या मालकानी स्वतःच्या हाताने चोखोबारायाला आपल्या डाव्या बाजूला तिथं समाधी दिली.
त्या चोखोबरायांचा अभंग सेवेसाठी होता. विठोबार कुमारी काही वाजा संपलं कीर्तन. विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी